नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये जे काही मी तुम्हाला दाखवणार आहे, ते तुम्ही चांगल्या पद्धतीने पाहायचं आहे आणि आपल्या ब्लॉग्सचा एन्जॉयमेंट करून तुम्ही चांगल्या पद्धतीने एन्जॉय करायचं आहे. तर मित्रांनो, ब्लॉग्समध्ये लागून राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, गावाकडे कशाप्रकारे गवऱ्या थाबल्या जातात. ह्या गवऱ्या पावसाळ्यामध्ये यूज करण्यासाठी बहुतेक लोक गावाकडे या गवऱ्यांचा वापर करतात. तर मित्रांनो, पाहून घ्या कशा शेणाच्या गवऱ्या बनवल्या जातात त्या. अशा प्रकारे बनवल्या जातात गवऱ्या. त्याच्यानंतर हा आमचा पुढे शेतमळा आहे. मागे पण तुम्हाला दाखवला होता. आता आपण जवळ जाऊन पाहूया कसा आहे तो. मित्रांनो, ह्या पहा चवळ्याच्या शेंगा. चवळी एकदम चांगल्या प्रकारे त्याला फुलं पण आलेली आहेत आणि शेंगा पण चांगल्या प्रकारे आलेल्या आहेत आणि एकदम चांगल्या प्रकारे बसलेल्या आहेत. एकदम आता शेंगा पण वंजल्या आहेत चांगल्या मस्तपैकी हिरवंगार रान आहे. आणि हे आमचे बैल. शेती करण्यासाठी पावसाळ्यामध्ये खूप प्रमाणात गावामध्ये बैलांचा वापर केला जातो. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता किती चांगल्या पद्धतीने बैल जे आहेत ते इथं आहेत, बांधून घातली आहेत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्रत्येकाने एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.